स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध संस्था संघटनांच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तर अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीनं शहीद मेजर श्यामकांत केळकर यांच्या पत्नीला स्वातंत्र्यवीर सावरकर राजनिष्ठा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी। त्यानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी भाजप गटनेते मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त किरणकुमार धनवडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। महाद्वार रोड व्यापारी आणि रहिवासी असोसिएशनच्या वतीनं भाजपचे सरचिटणीस अशोक देसाई यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी प्राध्यापक प्रकाश इनामदार यांनी सावरकर यांचा जीवनपट उलगडून दाखवला। यावेळी शामराव जोशी, गुरुदत्त माडगूत, अनिल यादव, शिवनाथ पावसकर, विनायक साळोखे, हेमंत आराध्ये, पियुष जाधव, प्रमोद जोशी, पांडुरंग यज्ञोपवीत यांच्यासह व्यापारी आणि रहिवासी उपस्थित होते। अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीनं राष्ट्रासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद वीरांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष कार्यक्रम झाला। 1971च्या भारत-पाक युद्धात अद्वितीय शौर्य दाखवणाऱ्या मेजर श्यामकांत केळकर यांना वीरमरण आलं होतं। त्यांच्या पत्नी शैलजा केळकर यांना यावर्षीचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रनिष्ठा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। मनोहर परब, संजय कुलकर्णी, राजेंद्र तोरसकर आणि रश्मी साळोखे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी योगिता कुलकर्णी, मालिनी गोरे, मधुजा गोरे, सविता दिवसे, किशोर घाटगे, सुरेश जाधव, बबन खोपकर, सुनील सामंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।